पुण्याच्या मोशेमध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळून एकाचा मृत्यू, 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश, तर 8 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. कनेक्टिंग लिंक दरड दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर राज ठाकरेंचा घणाघात. दुर्घटनेवर बोललं तर महाराष्ट्राचा अपमान कुठे झाला, राज ठाकरे यांचा सवाल. बघून घेईन वक्तव्याचाही समाचार. राष्ट्रवादी एसपी मधील 5 ते 6 खासदार अस्वस्थ. पृथ्वीराज चव्हाण यांचं पवारांच्या खासदारांसंदर्भात मोठं विधान, तर आम्ही सर्व पवारांसोबत. बजरंग सोनावणे आणि जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. भाजप नेते विनोद तावडेंनी घेतली एकनाथ खडसेंची भेट. भेटीनंतर खडसेंच्या पुन्हा भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण. पुढील काही दिवसात राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा. विलास फुले हत्या प्रकरणात न्यायाच्या मागणीसाठी आज मोर्चा. 25 ते 30 हजार लोक मोर्चात सहभागी होणार. सर्वपक्षीय नेते मोर्चामध्ये सहभागी होणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीडच्या विशेष मोकोका कोर्टामध्ये सुनावणी. जयराम साठेच्या जामिनावर सुनावणी होण्याची शक्यता. आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन 9वीच्या मुलीनं दिला बाळाला जन्म. सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका आश्रमशाळेत घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. शिर्डीच्या साईबाबांचं व्हीआयपी दर्शन 100 रुपयांनी महागलं. आता व्हीआयपी दर्शनासाठी प्रति व्यक्ती 300 रुपये मोजावे लागणार. फ्रान्सची फुटबॉल वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये धडक. मोरोक्कोचा 2-0 पराभव. इंग्लंडकडून T20 मालिकेमध्ये भारताचा दुवा. 3-0 इंग्लंडची मालिकेमध्ये अजय बढत. आयर्लंड पाठोपाठ कर्णधार अय्यरनं सलग दुसरी मालिका गमावली.